नवीन नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची आता 3 वेळा हजेरी। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागणार, समुपदेशही केले जाणार। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। या नव्या नियमानुसार आता विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून 3 वेळा घेण्यात येणार असून गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती त्वरित त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवली जाणार। यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारी पूर्णपणे संबंधित शाळांवरच असणार आहे। वर्गात पोरांची दिवसातून 3दा हजेरी। आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून 3 वेळा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे। सकाळी शाळा सुरू होताना, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या आधी अशी 3 वेळा हजेरी घेण्यात येणार आहे। त्यामुळे पालकांना आपला पाल्य गैरहजर असल्यास तात्काळ माहिती मिळू शकणार आहे। गैरहजेरीचे प्रमाण होईल कमी। विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांना त्वरित मेसेज, विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचा अचूक मागोवा घेता येईल आणि जर एखादा विद्यार्थी गायब असेल तर त्याची माहिती त्वरित पालकांपर्यंत पोहोचवता येईल। हे पाऊल विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे मानले जात असून शाळांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होणार आहे। शालेय शिक्षण विभागाचे नवे आदेश काय? शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी 15 महत्त्वपूर्ण उपाय जारी करण्यात आले आहेत। त्यात शाळेच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे, शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित वाहने उपलब्ध करून देणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे। शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण शाळा परिसरात सीसी कॅमेरे आवश्यक असणे, संपूर्ण शाळा परिसरात सीसी कॅमेरे कार्यरत असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि संरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे असा यामागील उद्देश आहे। नवीन शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्षक समूहामध्ये शेअर करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह।